अगदी झटपट आणि अगदी पौष्टिक असा हा गोपाळ काला बनून तयार झालेला आहे। नमस्कार, मी सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त प्रसादासाठी हा सगळ्यांचा आवडता गोपाळ काला कसा बनवायचा ते बघणार आहोत। अगदी झटपट आणि सोपी रेसिपी आहे। तर यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते आपण सगळ्यात आधी बघूयात। तर सगळ्यात आधी इथे मी 1 वाटी हे पोहे घेतलेले आहेत। तर कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे आपण वापरतो तेच पोहे इथे मी घेतलेले आहेत। तर बाकीचं सगळं साहित्य तुम्हाला सांगण्या अगोदर हे पोहे मी स्वच्छ असे धुवून घेते, म्हणजे आपण सगळं साहित्य जोपर्यंत बघत आहोत तोपर्यंत हे पोहे भिजले जातील। तर इथे मी 2 पाण्याने हे पोहे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि आता हे पोहे मी बाजूला ठेवते आणि तोपर्यंत आपण इतर साहित्य काय लागणार आहे ते बघूयात। तर इथे मी साधारण 2 चमचे भाजून साल काढून घेतलेले हे शेंगदाणे घेतलेले आहेत। यानंतर मध्यम आकाराची 1 वाटी हे मी चिरमुरे घेतलेले आहेत। साधारण एक छोटी अर्धी वाटी इथे मी ज्वारीच्या लाह्या घेतलेल्या आहेत। यानंतर साधारण 2 चमचे इथे मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। याचबरोबर इथे मी साधारण 2 चमचे बारीक असे काकडीचे काप घेतलेले आहेत। एक मोठा चमचा भर इथे मी डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत। थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। 2 चमचे इथे मी पेरूचे बारीक काप करून घेतलेले आहेत। 2 चमचे इथे मी ओला नारळ खिसून घेतलेला आहे। 2 चमचे इथे मी बारीक असे केळाचे काप घेतलेले आहेत। याचबरोबर आपल्याला इथे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। साधारण पाव चमचा मीठ इथे मी घेतलेला आहे। यानंतर इथे मी 1 चमचा भर लिंबाचा रस घेतलेला आहे। 2 चमचे इथे मी भिजवलेली हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। 1 वाटी आपल्याला दही लागणार आहे। हे दही आपल्याला ताजं घ्यायचं आहे, आंबट झालेलं दही अजिबात वापरायचं नाही आहे। 1 चमचा इथे मी साखर घेतलेली आहे। यासोबतच आपल्याला फोडणीच्या साहित्यामध्ये लागणार आहे कढीपत्ता, थोडंसं आलं मी खिसून घेतलेलं आहे, हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे। त्याचबरोबर हिंग लागणार आहे आणि फोडणीसाठी आपल्याला तूप किंवा तेल लागणार आहे। तर इथे हे वापरलेलं सगळं साहित्य तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा याच्यापैकी तुम्हाला एखादं साहित्य आवडत नसेल किंवा तुमच्याकडे नसेल, नाही घातला तरी चालू शकतं। तर या साहित्याचं प्रमाण असं कोणतंच नाही आहे, सगळं साहित्य तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर इथे मी फळांमध्ये केळ, पेरू आणि डाळिंब वापरलेला आहे। याच्यासोबतच तुम्ही सफरचंदाचे बारीक असे काप करून वापरू शकता आणि यासोबत इथे मी लिंबाचा रस वापरलेला आहे, पण हा ऑप्शनल आहे। तुम्हाला हवा असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल। किंवा तुम्हाला जर लोणचं आवडत असेल तर इथे साधारण 2 चमचे आंब्याचं किंवा लिंबूचं लोणचं तुम्ही वापरू शकता। तर आता आपल्याला हे सगळं साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा बाउल घेतलेला आहे। तर सगळ्यात आधी हे आपण पोहे जे भिजवून ठेवले होते ते छान असे मोकळे करून घ्यायचे आहेत आणि यानंतर या बाउलमध्ये हे पोहे मी काढलेले आहेत। याचबरोबर आपण यामध्ये चिरमुरे घालणार आहोत, यानंतर लाह्या घालायच्या आहेत। तर इथे लाह्या, चिरमुरे आणि पोहे याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर राहिलेलं सगळं साहित्य मी एक करून यामध्ये घालतेय। तर इथे साखर मी 1 चमचा घेतलेली आहे। तुम्हाला जर हा काला गोड करायचा असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही अजून वाढवू शकता। मीठ आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे। तर इथे मी पाव चमचा मीठ घेतलेला आहे। तर इथे मी आता हरभऱ्याची डाळ घालते। भिजवलेली हरभऱ्याची डाळ इथे मी घेतलेली आहे। तर 2 तासापूर्वी ही डाळ मी भिजत ठेवली होती। तर इथे मी 1 चमचा हा लिंबाचा रस वापरलेला आहे, तुम्ही याच्यापेक्षा जास्त सुद्धा वापरू शकता। आणि आता हे सगळं जे साहित्य आपण घेतलेलं आहे तर हे सगळं साहित्य मी घालते। तर हे साहित्य सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा याच्यातील एखादं साहित्य तुमच्याकडे नसेल, नाही घातला तरी चालू शकतं। आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्यासोबतच सफरचंदाचे काप सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। तर संपूर्ण साहित्य घालून झालेलं आहे। तर आता राहिलेलं आहे दही। तर इथे मी 1 वाटी दही घेतलेला आहे, पण दही आपल्या गरजेनुसार किंवा आवडीनुसार घालायचं आहे। तर इथे हे अगदी थोडंसं दही शिल्लक ठेवून मी राहिलेलं सगळं दही यामध्ये घातलेलं आहे। तर आता हे सगळ्यात आधी मी मिक्स करून घेते आणि पुन्हा लागलं तर राहिलेलं दही यामध्ये घालते। तर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे सगळं साहित्य मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता हे थोडंसं मिश्रण कोरडं वाटत आहे, तर राहिलेलं सगळं दही मी यामध्ये घालते आणि हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेते। तर हे संपूर्ण साहित्य मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता हा गोपाळ काला आपण बाजूला ठेवूयात आणि आपण याची आता फोडणी बनवूयात।
तर आता आपल्याला या काल्याला फोडणी द्यायची आहे, तर फोडणीसाठी तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकताय। तर आता फोडणीसाठी इथे मी एक छोटं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये 1 चमचाभर तूप घालते। तर हे तूप आता आपल्याला छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। तर आता सगळ्यात आधी यामध्ये आपण साधारण 1 पाव चमचा जिरे घातलेले आहेत। यानंतर आपण कढीपत्त्याची 3-4 पानं घातलेली आहेत। साधारण छोटा पाव चमचा आपल्याला हिंग यामध्ये घालायचं आहे। यानंतर इथे मी पाव चमचा आलं बारीक असं खिसून घेतलेलं आहे आणि 1 मोठ्या आकाराची मिरची बारीक अशी कट करून घेतलेली आहे। तर हे सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर आता ही फोडणी आपण या काल्यामध्ये घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। तर ही फोडणी मी या काल्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेत आहे। सगळं साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे हा काला मी कोरडा बनवलेला आहे, खूप जास्त ओलसर नाहीये, पण तुम्हाला अगदीच ओलसर जर हा काला बनवायचा असेल तर अजून एक साधारण अर्धी वाटी दही तुम्ही यामध्ये घालू शकताय। तर इथे अगदी परफेक्ट झटपट होणारा आणि अतिशय पौष्टिक असा काला आपला बनवून तयार झालेला आहे। तर हा काला दिसायला जितका सुंदर दिसत आहे, खायला त्यापेक्षाही अधिक सुंदर लागतो। तर असा काला तुम्ही सुद्धा जरूर बनवून बघा। तर हा काला एका डिश मध्ये आता मी काढून घेते। तर अगदी झटपट होणारा, अगदी पौष्टिक आणि बनवायला अतिशय सोपा असा हा अतिशय चविष्ट असणारा काला बनून तयार झालेला आहे। श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्णाचा अगदी आवडता असा हा प्रसादाचा गोपाळ काला बनून तयार झालेला आहे। तर हा गोपाळ काला तुम्ही इतर वेळेला सुद्धा करून खाऊ शकता। अगदी झटपट होणारा, पोटभरीचा, अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा गोपाळ काला आपला बनून तयार झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा गोपाळ काला जरूर करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।